तो काळपट रंगाचं पोळं ते जुनं पोळं आहे। तर प्रत्येकाने मधमाशा पाळा आणि शुद्ध मधाचा आस्वाद घ्याच आणि त्याबरोबर निसर्गाला सुद्धा परागीकरणाच्या बाबतीत हातभार लावा। हे पहा, यामध्ये सुद्धा किती मध हा भरलेला आहे। आणि आजकाल बाजारामध्ये जो मध मिळतो तो जवळपास 90% किंवा 100% सुद्धा वाटल्यास म्हणू शकतो आपण, हा जो काही विविध कंपन्यांचा जो ब्रँडेड असं म्हणून समजून आम्ही मध घेतो, तर त्यामध्ये चायनीज शुगर ही असतेच असते, हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाने एक जरी पेटी ठेवली, मधमाशा पाळल्या, तर शुद्ध मध हा मिळेलच आणि त्याशिवाय आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा 15 ते 30% वाढ होते। नारळ असो, सुपारी असो, काजू असो, कोणताही जे फूल येतं आधी, या मग त्या भाज्या असतील, अन्य काही गोष्टी असतील, तर ते फूल हे परागीकरण न झाल्यामुळे जे गळून पडतं, तर तो प्रकार मधमाशा पाळल्यानंतर होणार नाही। जास्तीत जास्त फुलांना फळं धरतील आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि याकरता सुद्धा मधमाशी पालन ही काळाची गरज आहे। कारण आता सर्व शेतकरी बांधव हे हळूहळू ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळत आहेत। रसायन वापरणं किंवा रासायनिक खतं वापरणं हे आता कमी होत आहे आणि त्या दृष्टीने मधमाशा ह्या उत्तम कार्य बजावू शकतात की परागीकरणाच्या बाबतीत। आणि हा स्वतः आम्ही अनुभवलेला अनुभव आहे की आमच्या काजूमध्ये अगदी लक्षणीय वाढ ही झालेली आहे ज्या वेळपासून आम्ही मधमाशा पाळायला सुरुवात केलेली आहे। काजू असो, सुपारी असो, नारळ असो, आंबा असो, चिकू असो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्पन्नामध्ये वाढ झालेली हे लक्षात आलेलं आहे। त्यामुळे मधमाशा पाळा, उत्पन्नही वाढेल आणि तुम्हाला शुद्ध मधही खायला मिळेल। तुम्ही पाहू शकता की मध हा कशा प्रमाणामध्ये भरलेला आहे आणि यापुढे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप हे बॉक्स कसं असावं, माशा कशा आणाव्या किंवा कुठून आणाव्या, किंवा आपल्या आजूबाजूला जर कुठेही पोळं असेल तर ते पेटीमध्ये बसवता येतं का, त्याची काळजी कशी घ्यावी, ज्यावेळी हनी फ्लो म्हणजे पर्यावरणामध्ये मधाची कमतरता असते, जास्त करून जूनपासून ते नोव्हेंबर